सर्व समाज बांधवांना जय शिवराय. अत्यंत तातडीचा आणि महत्वाचा संदेश. संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट आहेत आणि दादांना उद्या सुट्टी होत आहे. उद्या 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेला मनोज जरांगे पाटील हे पत्रकार परिषद घेऊन आंतरवाली सराटी आणि नारायणगड या ठिकाणी जाणार आहेत. सकाळी 10 वाजेला मनोज जरांगे पाटील नारायणगडकडे कूच करणार आहे. भावांनो, जे दुरून दुरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनोज दादाच्या स्वागतासाठी आणि भेटण्यासाठी जे समाज बांधव येत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा संदेश. मनोज दादांना उद्या सकाळी 10 वाजेला सुट्टी होणार आहे. गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणी आपण आहोत आणि आपण बघू शकतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी सगळे बांधव हे आत्ताच भेटीला आलेले आहे. कृपया निराशा टाळा आणि आपण बघू शकतोय गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणी आपण सध्या आहोत. सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आणि मनोज दादांसोबत ज्यांना नारायणगड या ठिकाणी जायचं आहे त्यांनी आपल्या आपल्या गाड्या ह्या सकाळी 10 वाजेपर्यंत या ठिकाणी घेऊन यायच्या आहे. गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणून दादा आंतरवाली सराटी उपोषण आपलं जिथं झालं होतं तिथं नतमस्तक होऊन मनोज दादा नारायणगडकडे जाणार आहे. नारायणगडच्या रस्त्यावर जेवढेही समाज बांधव आहेत त्यांना स्वागत करण्यासाठी लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत ठिकठिकाणी देत जाणार आहे. तर उद्या सकाळी 10च्या नंतर कुणीही गॅलेक्सीला येऊ नये. सांगायचं झालं तर ज्या दिवशी मनोज दादा उपोषणाला बसले होते त्या दिवशी त्याच्या 2 दिवस अगोदर मनोज दादांनी काय केलं की जेवढेही महाराष्ट्रातले अभ्यासक त्या सगळ्यांना बोलवलं होतं. किशोर भाऊ चव्हाण हे गेल्या 30-40 वर्षापासून मराठवाड्याला आरक्षण मिळावं यासाठी मनोज म्हणजे त्यांचा लढा चालू होता. मनोज दादासोबतही होते. मध्यंतरी किशोर भाऊ मराठवाड्याच्या मागणीवर ठाम होते आणि मनोज दादाचं महाराष्ट्राचे. त्यामुळं थोडंसं दोघांचं म्हणजे वैचारिक मतभेद झाले होते. पण दादानी काय केलं की सगळ्यांना आवाहन केलं महाराष्ट्रातलं की सगळे अभ्यासक या. तेव्हा किशोर भाऊ आले. आल्यानंतर मनोज दादाच्या सरकारने जो GR दिला तो GR मनोज दादानी या सगळ्या अभ्यासकांना दाखवला. त्यात सगळ्यात पहिले झालं काय की ते योगेश केदारच्या हातात देण्यात आला आणि दादानी म्हणले काय तिथं. आता किशोर भाऊ इकडे होते, मी पाहिलं स्टेजवरून पाहिलं. किशोर भाऊ इकडे राईट साईडला योगेश केदार पहिले त्यांच्या हातात दिला आणि दादा म्हणे एकदा नीट बघा. आता त्यांना काय वाटलं की आपल्यालाच बघायला सांगितलं, सारा समाजाचं गुत्ता आपल्याला द्यायला सांगितलं. पण ते लगेच तिथं विरोध करायला लागले. पण जेव्हा दादानी यांच्याकडे बघितलं हे म्हणले ओके. म्हणजे प्रत्येक अभ्यासकाकडे दादाने पाहिलं. फक्त एवढं झालं की त्याच्या हातात दिल्यामुळे ते तिथं कल्ला करायला लागले. मनोज दादाने जेव्हा इकडे तिकडे सगळ्या वकील बांधवांनाही दाखवलं तिथं काय असं साधारण माणसं आलेलेच नव्हते. ते योगेश केदार यांचं ते माझे चांगले मित्र आहे बऱ्याच वर्षाचे, तेही काम करत असतील. पण काय असतं साहेब, रक्तरंजित मुंबई झाली असती कारण समाज हा भावनिक झालेला आहे सध्या. त्यांना तिथं नेणं सोपं होतं, वापस आणणं अवघड होतं कारण आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाही. ती भावनिक लाट पसरवू द्यायची नव्हती ना आपल्याला. आणि सगळ्या मागण्या आणि स्पष्ट पुन्हा एकदा सांगतोस या सगळ्या अभ्यासकांना जेही विरोध करतील जसं भाऊने सांगितलं की सरकारने तो GR दिला म्हणजे त्याच्यात आता सुधारणा करणार नाही असं नाही. मनोज दादानी विखे पाटलाच्या तोंडून कबूल करून घेतलं त्या दिवशी माईकवर की आमच्या अभ्यासकाचं जर काही त्याचं सुधारणा सांगितली तर ती करावं लागेल. आणि कालही स्पष्टपणे विखे पाटील मनोज दादाला भेटायला हॉस्पिटलमध्ये आले होते. तिथंही ते क्लिअर सांगितलं त्यांनी पत्रकार परिषदमध्ये की तुम्ही माझ्याकडे या, काय असेल ते सरकारची देण्याची मानसिकता आहे. म्हणून म्हणतो फडणवीस साहेबांचा फोटो लावू शकतो कारण देणारे फडणवीस साहेब, करणारे फक्त विखे पाटील साहेब आहे.